गुड इव्हनिंग स्टुडंट्स. माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता पहिली मराठीचं लेक्चर घेणार आहोत. ध्येय अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेला आहात. त्या अंतर्गत आजचा आपला मराठीचा क्लास आहे. पहिली मराठी आपण घेणार आहोत. आता आजच्या पहिली मराठीमध्ये आजचा जो घटक आहे तो आहे कार्यात्मक व्याकरण. काय आहे? कार्यात्मक व्याकरण. कार्यात्मक व्याकरण मध्ये आपण आज शिकायचं आहे तुम्हाला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. हे आता पहिलीला यावर्षी हा नवीन घटक आहे. आता याच्यामधलं आपल्याला शिकायचं आहे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. हे घटक मी तुम्हाला सांगितले सुद्धा होते. त्याच्यामध्ये परत एकदा रिव्हिजन हा आपल्याला शेवटचा घटक असणार आहे त्याच्यामध्ये. आता इयत्ता पहिलीसाठी जर बघितला, इयत्ता पहिलीसाठी 75 प्रश्नांचा 75 प्रश्न व 150 गुण अशा प्रकारे आपल्याला प्रश्न गुण विभागणी असणार आहे. 75 प्रश्न, 150 गुण, असा 150 गुणांचा एकच पेपर इयत्ता पहिलीसाठी आपला असणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? त्यामुळं पहिलीच्या मुलांनी आता मराठीसाठी एकूण 15 प्रश्न असणार आहेत, गणितसाठी 25 प्रश्न, इंग्लिशसाठी त्याच्यामध्ये असणार आहेत, इंग्लिशसाठी 10 प्रश्न आणि त्याच्यानंतर असणार आहेत बुद्धिमत्तेसाठी 25 प्रश्न असणार आहेत. चला तर मग या तुम्हाला गुण नियोजनानुसार अभ्यास तुम्हाला काय करायचा आहे, करायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर चला आता आपण कार्यात्मक व्याकरण काय करूया, शिकूया. आता कार्यात्मक व्याकरण मध्ये येतात शब्दांच्या जाती. आपण त्याला काय म्हणतो? शब्दांच्या जाती. इंग्लिश मध्ये आपण त्याला पार्ट्स ऑफ स्पीच असे सुद्धा म्हणतो. शब्दांच्या जाती, पार्ट्स ऑफ स्पीच. आता पहिलीच्या मुलांसाठी हे फार महत्वाचं आहे. त्याला विकारी शब्द सुद्धा म्हणतात. आता आपल्याला अभ्यासाला शब्दांचे एकूण 8 जाती आहेत, पण आपल्याला अभ्यासाला इथं पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी किती आहेत? तर एकूण 4 आहेत. आलं लक्षात? त्याच्यामध्ये शब्दांच्या जातीमध्ये पहिला नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे 4 घटक येतात. नाम, सर्वनाम हे मी तुम्हाला शिकवलेलं होतं. आता विशेषण आणि क्रियापद तुम्हाला शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला 4ही एकदम ते पुन्हा तुमचं काय होणार आहे, इथं रिव्हिजन होणार आहे. चला तर मग या नाम, सर्वनाम, विशेषण. आता विशेषण म्हणजे काय बघा. विशेषण आपण इंग्लिशमध्ये त्याला ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला आपण ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो, म्हणजे विशेषण. आलं लक्षात? आता विशेषण म्हणजे काय पहिलीच्या मुलांच्यासाठी व्यवस्थित समजावून सांगणार आहे बघा. विशेष म्हणतो बघा, आज काय विशेष असं आपण शब्द आपले पालक वापरतात. मग विशेष काय म्हणजे काहीतरी वेगळं असलं तर आपण विचार कोणी विशेष म्हणजेच काय, तर वाक्यामध्ये विशेष माहिती सांगणारा शब्द. नाम जो असतो, नाम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो असतो तो विशेषण असतो. आता नाम, नाम म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. वाक्यात आलेलं एखादं नाव असतं त्याला आपण नाम असे म्हणतो ग्रामॅटिकल भाषेमध्ये. आलं लक्षात? पुन्हा बघा, याच्यामध्ये नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. उदाहरणार्थ बघा, नाम. आता इथं एखादं मी तुम्हाला नाम दिलेलं आहे बघा, अथर्व. अथर्व खूप हुशार, प्रामाणिक, हुशार प्रामाणिक आहे. मग याच्यामध्ये जे अथर्व नाव आलेलं आहे ते एका मुलग्याचे नाव आलेले आहे. अथर्व एक मुलग्याचे नाव आलेलं आहे. अथर्व एक खूप प्रामाणिक हुशार मुलगा आहे. मग अथर्व हे नाम आलेलं आहे, होय की नाही? मग या नामाबद्दल म्हणजे या अथर्व या नामाबद्दल, या नावाबद्दल काय माहिती सांगण्यात आलेली आहे आपल्याला,
की अथर्व एक हुशार प्रामाणिक मुलगा आहे. अथर्व कसा आहे? तर हुशार आहे, प्रामाणिक आहे. त्याच्यामध्ये अजून आपण एक घालू शकतो की चपळ हा शब्द घालू शकतो. हुशार प्रामाणिक चपळ आहे. हा, मग हुशार प्रामाणिक हे काय आले? त्याचे विशेषण आले. मोर सुंदर नाचतो. याच्यामध्ये मोर हे नाम आहे, सुंदर हे काय झालं? त्याच्यामध्ये विशेषण आहे. सुंदर हे काय आहे? तर विशेषण आहे. मोर सुंदर नाचतो, याच्यामध्ये सुंदर हे विशेषण आलं. म्हणजे हुशार, सुंदर, प्रामाणिक, छान, सुरेख हे जे असतात ते ते काय असतात? विशेषण असतात. आता त्याच्यामध्ये विशेषणामध्ये चार, पाच हे सुद्धा त्याच्यामधले काय झाले? विशेषण येतात. आले लक्षात? आता बघा विशेषणामध्ये, आता अजून बघा, हा उदाहरण बघा. ऊस गोड आहे. ऊस गोड आहे. मिरची मिरची तिखट आहे. याच्यामध्ये बघा ऊस कसा आहे? ऊस हे नाम आलं, गोड आहे. मिरची नाम आलं, गोड. नामाबद्दल विशेष माहिती काय सांगतो हे शब्द? मिरची कशी आहे? तिखट आहे. मिरची कशी आहे? तिखट आहे. मग ह्याच्यामध्ये गोड, तिखट ही सुद्धा काय आहेत? विशेषण आहेत. गोड आणि तिखट ही काय आहेत? तर याच्यामधली विशेषण आहेत. आलं लक्षात सर्वांच्या? अशा प्रकारे आपण काय करायचं आहे? ह्याच्यामध्ये व्यवस्थित माहिती करून घ्यायची आहे. म्हणजे सुंदर, छान, सुरेख असे जे असतात ते आपले वाक्यातील आलेले विशेषण असतात. बघा इथं दिलेलं आहे, वाक्यात आलेले काय असतात? ते विशेषण असतात. बघा अजून त्याच्यामध्ये उदाहरण देणार आहे तुम्हाला. आईने पंचपक्वान केले. मग काय केले? पंचपक्वान केले. अजून प्रश्न बघा. आवळा खाताना तुरट लागतो. मग तुरट हे त्याच्यामधलं विशेषण आलं, एक्झेक्टिव्ह आलं. ADJECTIV एक्झेक्टिव्ह. मला भेटलेली खेळणी सुंदर आहेत. सुंदर हे विशेषण आलं. सधू महादूपेक्षा बुटका आहे. सधू महादूपेक्षा बुटका आहे. ह्याच्यामध्ये बुटका हे विशेषण आलं. आलं लक्षात सर्वांच्या? राजगड खूप उंच आहे. तर उंच हे त्याच्यामधलं विशेषण आलं. तर निरीक्षण केलं का? अथर्व खूप हुशार, प्रामाणिक, चपळ आहे. मोर सुंदर नाचतो. ऊस खूप गोड आहे. मिरची तिखट आहे. माझ्याकडे 5 पेन्सिल आहेत. ह्याच्यामध्ये 5 ही सुद्धा पेन्सिल आहे. सॉरी, 5 हे सुद्धा विशेषण आहे. अशा प्रकारे विशेषण तुम्ही काय करायचं आहे? लिहायचं आहे. आता मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे. त्या प्रश्नामध्ये विशेषण कसं ओळखायचं बघा. हे बघा, सुंदर. दुसरा पर्याय आहे छान. तिसरा पर्याय आहे उंच. आणि चौथा पर्याय आहे राज. तर दिलेल्या पर्यायातील विशेषण नसलेला शब्द ओळखायचा आहे. हा, आता मी शब्द देणार आहे. तो शब्द दिलेल्या पर्यायातील विशेषण असणारा शब्द कोणता? पुढे बघा. हा, पर्याय कडक. कडक. 2 नंबरचा पर्याय आहे सिंह. 3 नंबरचा पर्याय आहे ह्याच्यामध्ये हुशार. 4 नंबरचा पर्याय आहे चपळ. चपळ. तर तुम्ही काय करायचं आहे? सुंदर, छान, उंच, राज
कडक, सिंह, हुशार आणि चपळ हे सगळं काय करायचं आहे तुम्ही ह्याच्यामधला अजून एक तुम्हाला उदाहरण इथं देणार आहे. हे दोन विशेषण नसलेला शब्द ओळखायचा आहे आणि याच्यामध्ये विशेषण असलेला शब्द बघा. विशेषण असलेला सई, गोटी, पाच, पायरी. विशेषण असलेला शब्द याच्यातील तुम्ही ओळखायचा बघा. सई, गोटी, पाच आणि पायरी हा शब्द इथं आहे. तर याच्यातला विशेषण असलेला शब्द आणि या दोन्हीतले विशेषण नसलेला शब्द ओळखायचा आहे. आलं लक्षात? तर ओळखायचं आहे तुम्हाला दिलेल्या पर्यायातील. आता बघा मी उदाहरण समजावून सांगणार आहे तुम्हाला. तर सुंदर, छान, उंच आणि राज हे उदाहरणं तुम्हाला दिली होती. त्याच्यामधला तुम्हाला काय करायचंय विशेषण नसलेला शब्द ओळखायचा आहे. आता बघा सुंदर विशेषण आहे, छान विशेषण आहे, उंच विशेषण आहे, राज हे काय आहे सांगा. राज हे नाम आहे. विशेषण आहे का नाही. राज हे नाम आहे म्हणून राज ह्याच्यामध्ये काय येतं तर नाम असल्यामुळं तो विशेषण येत नाही. त्यामुळे याच्यातला पर्याय क्रमांक 4 येतो. 4 नंबरला तुम्ही गोल करायचंय. कडक, सिंह, हुशार आणि चपळ. दूध कडक, अथर्व हुशार, राज चपळ. तर ह्याच्यामध्ये कडक, हुशार आणि चपळ ही सगळी काय आहेत तर विशेषण आहेत. पण सिंह हे काय आहे नाम आहे म्हणून याच्यामधलं काय येणार आहे सिंह हे विशेषण असलेला शब्द सिंह आणि इतर राज येणार आहे. आता इतर विशेषण असलेला शब्द कोणता. सई नाम आहे, गोटी नाम आहे, पायरी नाम आहे. मग राहिलं कोणतं तर पाच हे राहिलेलं आहे. पाच हे याच्यामध्ये काय येणार आहे विशेषण असलेला शब्द पाच. आलं लक्षात सर्वांच्या. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे विशेषण असलेला व नसलेला असा प्रश्न पडला तर तुम्ही लिहायचा आहे. लक्षात आलं का तुमच्या विशेषण म्हणजे काय. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो असतो तो विशेषण असतो. उदाहरणार्थ सुंदर, छान, कडू, गोड, तिखट, आंबट, तुरट, कडक, चपळ, गोड चवी सुद्धा असतात किंवा 4, 5 या चवी सुद्धा त्याच्यामध्ये काय असतात चवी सुद्धा त्याच्यामध्ये असतात. गोड, तिखट, खारट या चवी सुद्धा असतात. आलं लक्षात सर्वांच्या. म्हणून तुम्ही काय करायचं आहे सर्व विशेषण सोडवताना लक्षात ठेवायचं की कोणत्याही नामाऐवजी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतो हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा जो घटक येतो तो क्रियापद. क्रियापद अतिशय सोपा आहे. क्रियापद क्रियापद हा अतिशय सोपा आहे शब्द. क्रियापद बद्दल माहिती सांगणार आहे. तर क्रियापद म्हणजे काय तर वाक्यातील क्रियावाचक शब्दाला किंवा वाक्यात अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद
म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. अर्थ पूर्ण करणारा शब्द जो असतो. आता अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता असतो? मी चालत आहे. आहे ना अर्थ वाक्याचा पूर्ण झाला. मी अभ्यास केला. मी मी त्याला कार दिली. आम्ही अभ्यास करतो. आम्ही अभ्यास करतो. राम गावाला गेला. गेला, करतो, आहे, गेली या शब्दांमुळे काय झालेलं आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. या शब्दांमुळे काय झालेलं आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. उदाहरणार्थ क्रियापद हे अतिशय सोपे आहे. त्याला इंग्लिश मध्ये आपण वर्ब असे म्हणतात. VERB वर्ब असे म्हणतात. वर्ब म्हणजे काय? वर्ब म्हणजे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा, केला, करतो, उठतो, बसतो, जातो, पोहतो, येतो, खातो, पितो हे जे सगळे शब्द आहेत ते क्रियापद आहेत. कारण की त्यातून कोणते ना कोणते ते क्रिया दर्शवतात. इंग्लिश मध्ये उदाहरणार्थ बघा, रन, फन, प्ले, जम्प, राईट, त्याच्यानंतर रनिंग करणे, रनिंग, लाफिंग, स्लिपिंग, वॉकिंग, जॉगिंग हे जे सगळे आहेत ते वर्ब आहेत, म्हणजे क्रियावाचक शब्द आहेत. आणि लक्षात तसेच मराठीमध्ये आपण येतो, जातो, उठतो, बसतो, खातो, पितो, लिहितो, नाचतो, गातो हे सगळे जे आहेत ते सगळे क्रियावाचक शब्द आहेत, क्रियापद आहेत. एकदम सोपं आहे. क्रियापद ओळखायला काही अवघड नाही. आणि जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी येतं. सगळ्यात सोपं म्हणजे क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी येतं. त्यामुळे तुम्ही काय करायचं, याच्यामध्ये डोळे झाकून तुम्ही क्रियापद हे व्यवस्थित तुमचं चुकणार नाहीये. आलं लक्षात? आता मोहन रोज सकाळी उठतो. याच्यातलं काय करायचंय? क्रियापद ओळखा बघू. मोहन हे नाम आलं, त्याच्यानंतर उठतो हे त्याच्यामधलं कायलं विशेषण, सॉरी, उठतो हे त्याच्यामधलं क्रियापद आलं. आलं लक्षात? आता याच्यावरची उदाहरणं दिली तुम्हाला. गुरुजी हजेरी लिहितात, त्याच्यामध्ये लिहितात हे काय आलं? क्रियापद आलं. राज नेहमी अभ्यास करतो, नियमित व्यायाम करतो, अभ्यास करतो, करतो हे त्याच्यामधलं काय आलं? तर क्रियापद आलेलं आहे. पुढे बघा, खातो, पितो, उठतो, बसतो. आता याच्यामध्ये क्रियापद असलेले शब्द ओळखा. एक नंबर आहे आम्ही, दुसरा आहे पेन, तिसरा आहे जातो, चौथा आहे वही. याच्यामधला क्रियापद असलेला शब्द ओळखा. त्याच्यामध्ये क्रियापद नसलेला शब्द ओळखा. नाचतो, लिहितो, उठते, भांडे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय ओळखायचं आहे? क्रियापद नसलेला शब्द, याच्यामध्ये क्रियापद असलेला शब्द ओळखा. अगदी सोपे प्रश्न आहेत.
बघा हा, त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगणार आहे. तर आम्ही, पेन, जातो आणि वही, याच्यामधले मी काय विचारलेलं, क्रियावाचक शब्द कोणता आहे? तर आम्ही, पेन आणि वही. पेन आणि वही हे नाम आहेत. आम्ही हे काय, सर्वनाम आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, जातो हे काय येणार आहे, याच्यातलं क्रियापद येणार आहे. जातो हे क्रियापद येतं. नाचतो, लिहितो, उठते, भांडे, क्रियापद नसलेला शब्द आहे भांडे. भांडे हे नाम आलेलं आहे त्याच्यामध्ये. तर अनेकवचनी नाम म्हणजे भांडे, भांड, भांडे. हा, मग उठते, लिहिते, उठते, लिहितो, नाचतो, हे सगळं काय आलेलं आहे, क्रियापद आलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजेच आपल्याला काय सांगायचं आहे की क्रियापद म्हणजे क्रियावाचक शब्द. क्रियापद म्हणजे काय येणार आहे, क्रियावाचक शब्द येणार आहे. आता पुढे बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आता तुम्हाला सर्वनाम माहितीच आहे. सर्वनामाबद्दल एकदा माहिती देऊया तुम्हाला. सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरला, हे शिकवले तुम्हाला पुन्हा एकदा बघा. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द हा सर्वनाम असतो. नामाऐवजी म्हणजे काय, अथर्व चपळ आहे असं मी इथं नाव लिहिलेलं आहे बघा, अथर्व. शांत आहे, जे अथर्व शांत आहे, शांत, समाधानी आहे. अथर्व शांत व समाधानी आहे. मग या अथर्वाऐवजी आपण काय वापरणार आहोत, तो तो शांत हुशार आहे, तो समाधानी आहे, ती शांत आहे, ती हुशार आहे, ती स्वयंपाक छान करते, तिचे अक्षर सुंदर आहे. म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द जो असतो तो सर्वनाम असतो. उदाहरणार्थ तिथं अथर्व मी रफ केलेले आहे म्हणजे खोडलेला आहे, अथर्वाऐवजी मी तो वापरला तरी वाक्याला अर्थ लागतो. तो शांत समाधानी आहे, त्याचा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. लक्षात तुमच्या? म्हणजे तो शांत व समाधानी आहे असा त्याचा व्यवस्थित अर्थ लागतो. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द असतो. तो, तिला, कुणी, कोण, कशा, आपण, ती, तिला, आम्ही, तुम्ही, हे सगळे जे शब्द आहेत ते सर्वनाम आहेत. आणि नाम काय तुम्हाला माहिती आहे, सगळे जी नावं असतात, पर्वतांची नावे, आरवली पर्वत, परत ह्याची मुलांची नावे, मुलींची नावे, परत कसली जी दुकानांची नावे असतात, राज क्लिनिक, समीर क्लिनिक, अस्मिता शॉपी, अशी जी नावं असतात ती सगळी काय असतात, आलेली नावं जी असतात ती नाम म्हणून ओळखली जातात. आणि एका वाक्यामध्ये 2-3 नावं येऊ शकतात, 2-3 क्रियापद येऊ शकतात. आता बघा, मी जे आता तुम्हाला उदाहरण देणार आहे त्याच्यामध्ये नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे आणि क्रियापद आहे. हे आपण एका वाक्यामध्ये कसं ओळखायचं ते सांगूया तुम्हाला. आलं लक्षात? बघा, समर्थ, समर्थ तुम्हाला छान गाणे म्हणून दाखवेल. समर्थ छान गाणे म्हणून दाखवेल. समर्थ तुम्हाला छान गाणे म्हणून दाखवेल. तुम्ही जर जर निरीक्षण केला तर याच्यामध्ये समर्थ तुम्हाला छान गाणं म्हणून दाखवेल, ह्याच्यामध्ये नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे आणि क्रियापद आहे. पण ते ओळखायचं कसं आता मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, याच्यात वो नाम कुठलं आलेलं आहे का, आहे, समर्थ हे नाम आलेलं आहे. हे नाम आलेलं आहे, समर्थ नाम आलेलं आहे.
मग नामाऐवजी वापरला जाणारा शब्द जो असतो तो सर्वनाम असतो. पुन्हा पुन्हा मी बोलताना सुद्धा रिपीट करत आहे, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट बसेल. कारण की कधी कधी काय होतात, वाक्यात सर्वनाम न विचारता सर्वनामाची व्याख्या विचारतात, विशेषणाची व्याख्या विचारतात, नामाची व्याख्या विचारतात, क्रियापदाची सुद्धा व्याख्या विचारतात. मग नामाऐवजी वापरला जाणारा शब्द कोणता आहे? सर्वनाम आहे. मग इथं तुम्हाला आलेला आहे. आता तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये बरीच मुलं असू शकतात. राज, समीर, अथर्व अशी मुलं तुम्हाला म्हणजे यात आलेली मुलं असतात. मग तुम्हाला ह्या त्या सर्व मुलांच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द आहे तुम्हाला. मग सर्वनाम तुम्हाला आलेलं आहे. समर्थ हे नाम, तुम्हाला हे सर्वनाम. तुम्ही, तुम्हाला, आपण, कोण, कुठे, सॉरी, कोण, तुम्ही, तुम्हाला, त्याला, याला, ज्याला, त्याला, कोण आहे तिकडे, आपण, हे सगळे जे आहेत ते सर्वनाम आहेत. आपण इंग्लिशमध्ये त्याला प्रोनाउन्स असे म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतो? प्रोनाउन असे म्हणतो. हे प्रोनाउन्स आहे तुम्हाला. आता राहिले काय? विशेषण. मग समर्थ तुम्हाला छान गाणे म्हणून दाखवतो. कसे गाणे म्हणून दाखवणार आहे? छान. म्हणून छान हे त्याच्यामधलं काय आहे? विशेषण आहे. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द हा क्रियापद असतो. मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता आहे? तर दाखवेल आहे. म्हणजे हा झालायचा क्रियापद झाला. हा काय झाला? क्रियापद झाला. दाखवेल हा काय झाला? तर हा झालेला आहे क्रियापद झालेला आहे. समर्थ तुम्हाला छान गाणे म्हणून दाखवेल, याच्यामध्ये समर्थ नाम आलेलं आहे, तुम्हाला सर्वनाम आलेलं आहे, छान हे विशेषण आलेलं आहे, आणि दाखवेल हे काय आलेलं आहे तुम्हाला? तर क्रियापद आलेलं आहे. आता तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने काय होणार आहे? नाम, सर्वनाम, विशेषण ओळखता येणार आहे. आता पुन्हा एकदा चारीही शब्दांची व्याख्या सांगू तुम्हाला. नाम, वाक्यामध्ये दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द हा सर्वनाम असतो. वाक्यातील नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो असतो तो विशेषण असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द हा क्रियापद असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द हा क्रियापद असतो. आलं लक्षात तुमच्या? म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण ओळखायचं आहे. आता तुम्हाला एक त्याच्यामध्ये उदाहरण देणार आहे, तुम्ही सोडून दाखवायचं नाम कोणतं, विशेषण कोणतं, सर्वनाम कोणतं. सोमवारी आपण, सोमवारी आपण सुरेख, सोमवारी आपण सुरेख चित्र काढू. सोमवारी आपण सुरेख चित्र काढू. याच्यामधलं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ओळखायचं आहे. मी गावाला जातो, लगेच येतो. मी गावाला जातो, लगेच येतो. याच्यामध्ये किती क्रियापद आलेली आहेत ती आपण सांगू शकता. आलं लक्षात? हे दोन उदाहरणं तुम्ही इथं सोडवा, मी त्याचं उत्तर लगेच तुम्हाला सांगणार आहे. बघा, सोमवारी आपण सुरेख चित्र काढू, मी गावाला जातो, लगेच येतो.
बघा, आता सोमवारी आपण सुरेख चित्र काढू. ह्याच्यामध्ये नाम कोणतं आलेलं आहे सांगा? सोमवारी. सोमवार हे नाम आलेलं आहे. हा, आता हे नाम आलेलं आहे. आपण हे सर्व नाम आलेलं आहे. सुरेख हे काय आलेलं आहे? सुरेख हे विशेषण आलेलं आहे. छान, सुंदर, सुरेख, सुरेल, उंच, ठेंगणा, चार, पाच ही सगळी विशेषणं आहेत. आणि काढू हे चित्र सुद्धा नाम येतं, पण याच्यामध्ये काढू हे क्रियापद आलेलं आहे. आलं लक्षात? काढू हे क्रियापद याच्यामध्ये आलेलं आहे. मी गावाला जातो लगेच येतो, याच्यामध्ये जातो आणि येतो हे दोन्ही सुद्धा काय आहेत? क्रियापद आलेले. एका वाक्यामध्ये दोन क्रियापद येऊ शकतात, दोन नामे, दोन पेक्षा एकापेक्षा जास्त नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद सर्व येऊ शकतं. आलं लक्षात? तर हे तुम्ही असा अभ्यास करायचा आहे. आज आपण काय घेतलं सांगा बघू? आज आपण इयत्ता पहिली मराठीचा क्लास घेतलेला आहे. याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्याचं उदाहरण घेऊन, उजळणी घेऊन केलेलं आहे. तुम्ही काय करायचं? हळूहळू त्यातलं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद वहीमध्ये लिहून सोडवून काढायचं आहे. वहीमध्ये तो घटक लिहायचा आहे आणि मग सोडवायचा आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ओळखता येईल नाम कोणतं आहे, सर्वनाम कोणतं आहे, विशेषण कोणतं आहे. त्याच्या व्याख्या सुद्धा लक्षात ठेवा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण. वाक्यातील क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी येतं. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द हा क्रियापद असतो. आलं लक्षात सर्वांच्या? चला, तर आता आपण इथंच थांबूयात आणि तुम्ही काय करायचं आहे? झालेल्या घटकावर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. थँक्यू.